नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे देविका निरूपाला म्हणत असते, आई खरंच सॉरी हा, मला खूप उशीर झाला. आज ना खरंच एवढं सगळं काम पडलं ना, खूप गोंधळ उडाला होता. सगळी काही तयारी करायची होती, इकडे यायचं होतं ना, म्हणून हे सर्व झालं. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काळजी करू नको देविका. अगं, तिकडे तू आणि तुझी मैत्रीण दोघीच होत्या की नाही, म्हणून तुम्हा दोघींचा गोंधळ उडाला होता. पण इकडे इकडे तसे नाही बरं का. इकडे गायकवाडांची सगळी फौज आहे, त्यामुळे आता तुला कामं करण्याचं काही गरज नाही आणि टेन्शनही नाही. आता फक्त तू सुंदर अशी तयार हो, एकदम छान दिसली पाहिजे माझी सून. माझं आज स्वप्न पूर्ण होते, माझ्या बाबड्याचं आज लग्न होणार आहे, त्यामुळे तुला खूप छान असं तयार व्हायचं आहे बरं का. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, पण आई रूम कुठे? तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, ते काय तिकडे समोर तुझ्या शेजारीच पंकजची सुद्धा रूम आहे बरं का. छान छान तयार हो जा. सोनाली, माझ्या सुनेला छान असं तयार करून घेऊन ये. असे म्हणून आता लगेच इकडे देविका आणि सोनाली रूमकडे निघालेले असतात. आता मात्र देविका खूपच घाबरलेली असते. तेव्हा लगेच सोनाली तिला म्हणू लागते, अगं देविका काय करते तू? चल बरं पटकन रूममध्ये जाताच आता सोनाली तिला म्हणू लागते, अगं देविका, सगळ्यांचं तुझ्याकडेच लक्ष आहे आणि तू असा चेहरा पाडून ठेवलाय ना, त्या मॅनेजरच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. अगं, तुझ्या चेहऱ्यावरती स्माईल ठेव, अशाने कुणालाही संशय येऊ शकतो. नेमकं काय तरी झालंय असं सगळ्यांना वाटू शकतं. आता मात्र लगेच समोरच पंकज फोनवरती बोलत असतो. तेव्हा लगेच आता सोनाली म्हणू लागते, बघ बघ देविका, तुझा नवरा, तुझा होणारा नवरा बघ किती आनंदात आहे. त्याचं तुझ्याशी लग्न होणार आहे म्हणून तो एवढा आनंदात आहे, आणि तू तू त्या मॅनेजरचं बोलणं मनाला लावून बसली आणि असं तोंड सोडून बसली. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, काय करू सोनाली, खूप भीती वाटते ग मला. त्याच वेळेस आता समोर देविका आणि सोनाली येताना बघताच पंकज लगेच आता पटकन देविकाकडे जातो आणि म्हणू लागतो, हाय देविका, कशी आहेस? खरंच तू ना आज येण्यासाठी एवढा वेळ का केला? काय प्रॉब्लेम आहे का? तेव्हा देविका म्हणू लागते, कुठे काय, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा पंकज म्हणू लागतो, नाही नाही, तू रोजच्यासारखी मला दिसतच नाही, नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. आता मात्र लगेच देविकाला आठवतं की मॅनेजरचा मला फोन आल्यापासूनच माझा चेहरा असा उतरला आहे आणि मी खूप घाबरले. त्याच वेळेस आता पंकज लगेच देविकाचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो, देविका, खरं खरं सांग, काय प्रॉब्लेम आहे? कारण तुझ्यात आज काहीतरी वेगळंच दिसतंय हा. आता मात्र लगेच देविका घाबरते. पंकजला काही सत्य समजलं की काय असं तिला वाटू लागतं. तेव्हा लगेच ती पंकजला म्हणू लागते, काही वेगळं दिसतंय? नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. कुठे काय, काहीच झालं नाही. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, अगं, मला म्हणायचं होतं की तू रोजच्यापेक्षा आज खूपच छान दिसते. आता मात्र इथे देविकाच्या जीवात जीव आलेला असतो. तिला वाटलेलं असतं की पंकजला काही समजलंय. त्याच वेळेस इकडे आता मॅनेजर देविकाच्या फोनवरती फोन करू लागतो. पण मात्र देविकाचा फोन इकडे हॉलमध्येच खाली पडलेला असतो. त्याच वेळेस मीरा तिथनं चाललेली असते. तेवढ्यात फोनचा आवाज आल्यामुळे मीरा खाली बघते तर तिथे फोन पडलेला असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, कोणी असा आपला फोन इथे टाकलाय? कोण असेल बरं आणि का फोन करतंय? त्याच वेळेस आता फोन बंद होतो. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, कुणाचा असेल काय माहिती, का इकडे ठेवला असेल, कुणाकडून हरवला तर नाही ना हा फोन? त्याच वेळेस पुन्हा फोन येऊ लागतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, म्हणजे हा ज्याचा फोन आहे तो तर फोन सापडण्यासाठी फोन करत नसेल ना? असे म्हणून मीरा पटकन फोन उचलते. आता मात्र तिकडनं मॅनेजर बोलायला सुरुवात करतो, पण मात्र इथे मीराला आवाजच येत नसतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो कोण आहात तुम्ही, आणि तुमचा माझ्यापर्यंत आवाजच पोहोचत नाहीये. त्याच वेळेस आता मीराचा आवाज ऐकू येताच मॅनेजर म्हणू लागतो, हॅलो, हा देविका मॅडमचाच फोन आहे ना? तेव्हा मीरा म्हणू लागते, म्हणजे हा देविकाचा फोन आहे का? अहो, इथे मला सापडला होता, मी मीरा गायकवाड बोलते. आता मात्र लगेच मॅनेजर म्हणू लागतो, हो का, सॉरी सॉरी, मी ना देविका मॅडमला ओळखतो, म्हणजे त्या जिथे कामाला येतात ना त्या मॅडमचा मॅनेजर आहे. माझं त्यांच्याकडे काम होतं, जरा फोन त्यांच्याकडे नेऊन द्याल का तुम्ही? तेव्हा लगेच समोरच आता पंकज आणि देविका दोघेही गप्पा मारत असतात. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, हो हो, मी लगेच 1 मिनिटात
देविकाकडे फोन नेऊन देते. तुम्ही चालूच असू द्या. आता मात्र मॅनेजर खूपच खुश होतो. तेव्हा लगेच आता मीरा येते आणि देविकाच्या हातात फोन देते आणि म्हणू लागते, "अगं देविका, तुझा फोन तिकडे हॉलमध्येच पडला होता." आता लगेच देविका पटकन फोन पर्समध्ये घालणार तेच मीरा म्हणू लागते, "अगं अजून फोन सुरूच आहे, बोलून घे तू." आता मात्र लगेच देविका बघते तर मॅनेजरचा फोन चालू असतो. आता ती खूपच घाबरते आणि लगेच फोन बंद करणार तेच पंकज म्हणू लागतो, "अगं देविका, एवढी का घाबरलीस? बोलून घे की फोनवर. नेमकं कुणाचा फोन आहे?" त्याच वेळेस सुधाकर भाऊ पंकजला आवाज देऊ लागतात. तेव्हा पंकज तिथनं हॉलमध्ये जातो. आता मात्र लगेच देविका थोडीशी बाजूला येते, कारण आपलं बोलणं मीराला ऐकू येऊ नये म्हणून. आता लगेच देविका म्हणू लागते, "काय आता? कशासाठी फोन केलाय? काय हवंय तुला नेमकं?" तेव्हा लगेच मॅनेजर म्हणू लागतो, "म्हणजे तू आता हॉलवरती पोहोचली. गायकवाडांनी फोन उचलला होता ना? याचा अर्थ आता मला तिकडे यावं लागेल आणि सगळं काही सगळ्यांना खरं सांगावं लागेल." तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, "का करतोय तू हे सगळं?" तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो, "माझं तर सर्व सुख तू हिरावून घेतलं. आता तुझं सुख मी तुला कसं मिळवून देऊ? नाही नाही नाही, आता तर मला तिकडे यावंच लागेल, हो की नाही? त्यामुळे चल, मी लवकरात लवकर येणार आहे." आता मात्र देविका म्हणू लागते, "असं नको करू." असे तू जोरात ओरडत असते. आता मात्र त्याच वेळेस मीरा तिच्याजवळ येते आणि तिच्याकडे बघू लागते. तेव्हा लगेच आता फोन कट होतो. त्याच वेळेस देविका आता चक्कर येऊन खाली पडणार तेच मीरा तिला पकडते. मग आता मीरा लगेच देविकाला विचारू लागते, "अगं काय झालं? कशामुळे चक्कर आल्यासारखं झालंय? तुला त्रास होतोय का? काही प्रॉब्लेम आहे का? काही टेन्शन आहे का तुला?" तेव्हा सोनाली म्हणू लागते, "नाही नाही, ते तिने आज उपवास धरलाय ना, म्हणून काही खाल्लं नाही म्हणून गरगरल्यासारखं झालं असेल. पण ती ठीक आहे आता. आम्ही रूममध्ये जातो." असे म्हणून आता देविका आणि सोनाली तिथनं आतमधून जातात. आता मात्र इकडे मीराची आई आणि मधू दोघेही आता नवरा मुलगा आणि नवरीसाठी हार बनवत असतात. त्याच वेळेस आता मीरा येते आणि म्हणू लागते, "अगं आई, अजून समधी तयारी झाली नाही का? किती उशीर झालाय?" तेव्हा मीराची आई म्हणू लागते, "अगं मीरा, काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होणार आहे." तेव्हा मीरा म्हणू लागते, "अगं मधू, पटपट आवर की, किती हळू करते तू हार." तेव्हा मधू म्हणू लागते, "ताई, मी इथे बसली नाही, काम चालूच आहे माझं." तेव्हा मीरा म्हणू लागते, "आई, खरंच मगाशी सासूबाई तुला खूप बोलल्या ना, तुला वाईट वाटलं असेल." तेव्हा मीराची आई म्हणू लागते, "अगं नाही गं मीरा, त्यांचा स्वभाव मला ठाव आहे आणि त्या बोललेलं मला काय बी वाटलं नाही, कारण सत्य आता मला एकदम भारी समजले बरं का." तेव्हा मीरा म्हणू लागते, "सत्य समजले म्हणजे?" तेव्हा लगेच आता मीराची आई म्हणू लागते, "अगं सत्यजितराव, खरंच माझे जावई लाखात एक आहे बरं का. किती काळजी करतायत आपली. बघितलं, तुझ्या सासूबाईंनी एवढं बोल सुनावलं आपल्याला, तर त्यांनी कशी आपली बाजू मांडली ते. खरंच खूप चांगले आहे गं सत्यजितराव, आणि खरंच त्यांनी आपली बाजू मांडली ना, मला खूप बरं वाटलं हे बघून." तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, "अगं आई, तुला सांगू का, आजकाल तर हे माझ्याशी भांडत पण नाही आणि नेहमी माझी बाजू घेऊनच बोलत असतात. खरंच माझी खूप काळजी करतात ते." आता मात्र लगेच मधू म्हणू लागते, "बघ गं आई, आता काय म्हणायली ताई, बघ बघ, आता ते माझी बाजू घेऊन बोलायला लागले." अरे बापरे. आता मात्र मधूला लगेच तिची आई म्हणू लागते, "ए मधू, नको तिची चेष्टा करू बरं. तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष देत जा." आता मात्र लगेच मधू म्हणू लागते, "बरं बाबा, मी माझ्या अभ्यासाकडे लक्ष देते, पण आजकाल कोणीतरी कुणाची जास्तच बाजू घ्यायला लागलंय." आता मात्र मीराची आई आणि मीरा हसू लागतात. त्याच वेळेस इकडे सत्या आता गाडी घेऊन चाललेला असतो. तेव्हा लगेच चंद्या त्याला फोन करतो आणि म्हणू लागतो, "सत्यादा, खरंच मला ना माझ्या मुलाला शाळेत घेऊन जायचे, म्हणून तुला माझं एवढं भाडं पोच करावं लागेल बरं का. कारण ते पॅसेंजर ना, त्यांनी ना अर्ध्या दिवसासाठी गाडी बुक केलेली. त्याला ना आधी फिरायचंय आजूबाजूला इकडे तिकडे कुठे कुठे, आणि नंतर एका ठिकाणी सोडायचंय. 2 वाजेपर्यंत सोडायचंय त्याला एका हॉलवरती. तेवढं करशील ना तू?" तेव्हा सत्य म्हणू लागतो, "अरे भावा, विषय आहे का? आपण करणार, तुझं काम नक्की करणार. तुझी शाळा महत्त्वाची ना तुझ्या मुलाची, मग तू शाळेत जाऊ नये, मी तुझं काम करतो." त्याच वेळेस आता मॅनेजर लगेच सत्याला फोन करतो. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, "चंद्या, चल ठीक आहे, त्या माणसाचा फोन येतोय, मी ठेवतो." असे म्हणून आता सत्य पटकन मॅनेजरचा फोन उचलतो. तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो, "मी टॅक्सी बुक केली, अजून कशी आली नाही?" तेव्हा सत्य म्हणू लागतो, "हो हो साहेब, 5 मिनिटात आलो, तुम्ही त्या थांबा तिकडेच." असे म्हणून आता सत्याही फोन बंद करतो. त्याच वेळेस इकडे आता
स्टेजवरती पूजेला बसण्यासाठी गुरुजींनी सगळी तयारी केलेली असते. मधू आणि रवी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळं काही घेऊन येत असतात. तेव्हा आता पाट वगैरे मांडल्यानंतर गुरुजी लगेच निरूपाला आवाज देतात आणि म्हणू लागतात, चला नवरदेव मुलाची आईने समोर या आणि पटकन या पाटाभोवती रांगोळी काढा. आता मात्र लगेच निरूपा त्या पाटाभोवती रांगोळी काढत असते. निरूपा खूपच खुश असते. त्याच वेळेस आता लगेच त्यांची सोसायटीतील मैत्रीण येते. तेव्हा पार्वती म्हणू लागते, अगं नीरू, ते बघ आपली मैत्रीण आली, चल 2 शब्द बोलून घे आणि मग काढ बरं रांगोळी. असे म्हणून निरूपा आणि पारू लगेच आपल्या मैत्रिणीकडे येतात आणि म्हणू लागतात, वेलकम वेलकम, तुमचं स्वागत आहे, या या. तेव्हा लगेच निरूपाची मैत्रीण म्हणू लागते, काय गं, मला वाटलं होतं खूप मोठ्याशा अशा हॉलमध्ये तुझ्या मुलाचं लग्न असेल, पण एवढ्याशा छोट्या हॉलमध्ये का ठेवलंय लग्न? तेव्हा निरूपा म्हणू लागते, अगं सगळे हॉल बुक झाले होते ना म्हणून. आणि गुरुजी काय म्हणाले आमचे, आजचा मुहूर्त सोडू नका, खरंच खूप चांगला मुहूर्त आहे, म्हणून मग आम्ही हा हॉल बघितला आणि इथेच लग्न करण्याचं ठरवलं. त्याच वेळेस आता लगेच पार्वती म्हणू लागते, बरं बरं चला आतमध्ये. तेव्हा लगेच आता त्या मैत्रिणीचा नवरा म्हणू लागतो, मला असं वाटतं की मागच्या वेळेस जरा जास्तच तुम्ही तामझाम केला होता, खूप सुंदर अशी तयारी होती, दणकेबाज लग्न होतं, पण त्यावेळेस नेमकं तुमचा मुलगा पळून गेला होता, म्हणून यावेळेस कमी तामझाम केला की काय? कारण परत जर पळाला तर सगळं व्हायला जाईल ना. आता मात्र निरूपाला राग येतो. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, नाही नाही, असं जर असतं तर आम्ही तुम्हाला बोलावलंच नसतं. तेव्हा पार्वती म्हणू लागते, अहो असं काय बी नाही आहे, यावेळेस समजा काही अगदी मनासारखं घडतंय आणि यावेळेस अशी वेळही येणार नाही, त्यामुळे तुम्ही जा नाश्ता वगैरे करून घ्या, चला चला. त्याच वेळेस आता इकडे गुरुजींच्या हाताखाली मीरा काहीतरी वस्तू द्यायला येते आणि आता लगेच तिचं लक्ष जातं. तर पाटाभोवती अर्धीच रांगोळी काढलेली असते. कोण अशी रांगोळी सोडून गेलं? आता लगेच मीरा तिथे बसते आणि रांगोळी काढायला सुरुवात करते. त्याच वेळेस आजीचं लक्ष आता मीराकडे जातं. आजीला मात्र खूपच बरं वाटतं. मीरा हातात आलेलं प्रत्येक काम करते. खरंच आजीला हे पाहून खूपच आनंद होतो. त्याच वेळेस आता निरूपा पुन्हा रांगोळी काढण्यासाठी स्टेजवरती येते आणि बघते तर इथे मीराने तिची रांगोळी पूर्ण केलेली असते. आता मात्र निरूपाला राग येतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय गं, काय करतेस तू? कोणी काढायला सांगितली तुला रांगोळी? तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई ते मला अर्धवट काढलेली दिसली ना, म्हणून मी सुरुवात केली काढायला. तेव्हा निरूपा म्हणू लागते, ती अर्धवट नव्हती, मी रांगोळी काढत होते, पण 5 मिनिटासाठी मी बाजूला गेले होते, तुला कोणी सांगितलं होतं रांगोळी काढायचं? तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, ते सासूबाई. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, गप्प बैस, तुला ना सगळीकडे मिरवायचं असतं, मी किती काम करते, मला किती काम येतं, सगळ्यात भारी मीच आहे, निरूपाला काही येत नाही हेच दाखवायचं आहे ना सगळ्यांना, म्हणून हे समज करायली ना तू? तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, नाही सासूबाई. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, गप्प बैस, आमच्या घराला लागलेला नाट आहे तू, तुझ्यामुळे ना, तुझ्यामुळे हे समजा घडतंय आज जे चालू आहे ना, कारण तुझ्यामुळे सगळे लोक आम्हाला नावं ठेवत आहेत, माझ्या आणि माझ्या बबड्याला बोल लावतायत फक्त तुझ्यामुळे. तू ना फक्त गायकवाडांच्या घराण्याला लागलेला नाट आहे. आधी आधी तुझ्या घराला नाट लागला होता ना, तुझ्या बापाला गेला आणि मग त्यांनी काय केलं, आमच्या गळ्यात बांधलं, आता इकडे आम्हाला गिळायला बसली. आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं. तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. त्याच वेळेस आता तिथे समोरच एक काकू येतात आणि म्हणू लागतात, वाव, किती छान रांगोळी काढली, कोणी काढली? तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, या सासूबाईंनीच काढली. आता मात्र लगेच त्या काकू म्हणू लागतात, खरंच निरूपा, खूप सुंदर अशी रांगोळी काढली ग तू. आता मीरा तिथनं निघून जाते. आजीने त्या दोघींचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, निरूपा, तुझी डोर कशी ओढायची ना हे मीराला चांगलंच माहिती. आता मात्र इकडे मीरा मध्ये जाताच त्या काकू रांगोळीचं कौतुक करत असतात. हे सगळं बघून निरूपाला तर खूपच बरं वाटतं. तर इकडे सुधाकर भाऊ आणि आनंद काका बाहेर गप्पा मारत असतात. तेव्हा आनंद काका म्हणत असतात, अरे सुधा, साहेबांनी तुझी पेन्शन दाबून धरली ना, हे फार चुकीचं केलं या, सत्याला बोलला तू याबद्दल काही? तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, नाही रे, सत्यजितचे कामं चालू आहे आणि त्याला यातलं काय बी सांगू नको, उगं काय उलट्या डोक्यावानी काय बी करून बसेल, जाईल त्या साहेबाकडे, नको नको, त्याला काय बी सांगू नको. त्याच वेळेस मीरा येते आणि म्हणू लागते, अहो बाबा, तुम्ही इकडे काय करायले, आतमध्ये मुहूर्ताची वेळ झाली, चला बरं पटकन आतमध्ये. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं मीरा, आम्ही येणारच आहोत, पण तू सुधाकर, गायकवाडच्या या लाडक्या पोराला बोलवलं की नाही? तेव्हा मीरा म्हणू लागते, काय यांना? नाही नाही, अजून मी फोनच नाही केला.
तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं कर ना मग सत्यजितला फोन, काय म्हणतो कर बरं पटकन लाव. आता मीरा पटकन फोन लावते. तेव्हा सुधाकर भाऊ आणि आनंद काका आतमध्ये निघून जातात. तेव्हा लगेच आता धूमकेतूचा फोन आलाय बघताच सत्या पटकन फोन उचलतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो कुठे आहेत तुम्ही? तेव्हा सत्या म्हणू लागतो, कोण मी? तेव्हा मीरा म्हणू लागते, हो आता फोन तुम्हालाच केलाय ना, मग तुम्ही कुठे असणार हेच विचारणार. तेव्हा सत्या म्हणू लागतो, आपलं काय, धूमकेतू भाडी मारायची, तिथे लागण्याला थांबण्यापेक्षा इकडे 2-4 भाडी मारलेली परवडेल मला. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, अहो पण या ना लग्नाला, इथे सगळेजण विचारायला आहेत तुम्हाला. तेव्हा सत्या म्हणू लागतो, ते तीन तिघाडा आणि काम बिघाडा यांची तोंड पण बघण्याची इच्छा होत नाही. ती निरूपा, तिचा तो बबड्या आणि आता ती नवीन बबडी, त्यामुळे ना मला नाही यायचं. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, अहो असं काय करायले, तुम्ही ना आजी आणि बाबांसाठी या, म्हणजे त्यांना बरं वाटेल. खरंच त्यांचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे हो, त्यामुळे त्यांच्यासाठी तरी या. तेव्हा सत्य म्हणू लागतो, ठीक आहे मी येतो धूमकेतू, पण अजून तो फुसका कुठे पळाला वगैरे तर नाही ना, आहे ना लग्नात तिथे. तेव्हा मीरा हसू लागते आणि म्हणू लागते, नाही हो अजून काही झालेलं नाही, अजून आहे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, बो धूमकेतू कधी काय होईल सांगता येत नाही, तो फुसक्या कधीही पळून जाऊ शकतो. तेव्हा मीरा हसू लागते आणि म्हणू लागते, नाही हो यावेळेस असं काय बी होणार नाही, तुम्ही या. तेव्हा सत्य म्हणू लागतो, पण धूमकेतू तू काही खाल्लं का? तेव्हा मीरा म्हणू लागते, मगाशी ते ज्यूस घेतलं होतं ना मी. तेव्हा सत्य म्हणू लागतं, अगं त्याला पिणं म्हणतात, खाणं नाही. मला येण्याआधी तू काहीतरी खाऊन घे तरच मी येईल. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही आता तर मी तुम्ही आल्याशिवाय काहीच खाणार नाही, तुम्ही आले का मी लगेच नाश्ता करून घेईल. आता मात्र सत्य म्हणू लागतो, अरे बापरे धूमकेतू, म्हणजे आज पण मला माझ्या हाताने तू भरवायला लावणार आहे की काय? तेव्हा मीरा म्हणू लागते, हो का, असं वाटतंय का? तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही नाही तू खूप चावरी या, खरंच खूप चावरी धूमकेतू. तेव्हा मीरा म्हणू लागते, पण तुम्ही तर स्वतःला सत्यदादा मानताना सांगलीचा, मग बायकोला निदान घास भरवायचं पण येत नाही का? तेवढं शिकून घ्यायचं ना. तेव्हा सत्य म्हणू लागतो, पुढच्या वेळेस असा घास भरवेल ना धूमकेतू तुला, की तू आजीला जाऊन माझं नाव सांगशील आणि म्हणशील मी उपाशी राहील पण यांच्या हातचं काही खाणार नाही. आता मात्र लगेच मीरा हसू लागते आणि सत्याला म्हणू लागते, या पटकन तुम्ही सर्वजण वाट बघतायत, असे म्हणून फोन ठेवते. त्याच वेळेस आता इकडे रूममध्ये देविका खूपच घाबरलेली असते. तेव्हा सोनाली म्हणू लागते, देविका तू घाबरू नको, अगं तो मॅनेजर अजून इकडे आला सुद्धा नाही आणि तो नाही येणार. तेव्हा देविका म्हणू लागते, नाही नाही त्याने सगळ्यांसमोर माझं खरं सत्य सांगितलं, मग मी काय तोंड दाखवणार सगळ्यांना. नाही 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 मला याआधी पंकजला सगळं काही खरं सांगावंच लागेल, तो नक्की माझा स्वीकार करेल. तेव्हा सोनाली म्हणू लागते, अगं असं काय करते, पंकजने नकार दिला तर. तेव्हा देविका म्हणू लागते, नाही मी आता पंकजला माझ्या तोंडून सगळं सत्य सांगणार, इकडून तिकडून समजण्यापेक्षा मी स्वतः सांगणार, तो नक्की मला समजून घेईल आणि जे काय व्हायचंय ना ते आज होऊनच जाऊ दे. असे म्हणून आता लगेच इथे देविका पंकजला फोन करते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, पंकज फोन उचलताच देविका म्हणू लागते, माझे बाबा फॉरेनला नाही आहेत, त्यांचे हॉटेलही नाही, ते मुळात ते या जगातच नाही आहे, मला फक्त आई आहे आणि माझं लहानपणीच लग्न झालं होतं आणि मला एक मुलगा आहे 5 वर्षांचा, तो गोंडस मुलगा म्हणजे राजवीर. आता मात्र पंकजला तर हे सगळं ऐकताच धक्काच बसतो. तर इकडे मॅनेजर फोनवरती बोलत असताना सत्याने त्याचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं. त्याच वेळेस आता मॅनेजर आपल्या मोबाईलमध्ये देविकाचा फोटो असतो. आता मात्र त्या फोटोची पप्पी घेऊ लागतो. त्याच वेळेस आता लगेच सत्या पाठीमागे वळून बघतो, नेमकं मोबाईलमध्ये कुणाचा फोटो आहे. त्याच वेळेस सत्याला आता देविकाचा फोटो दिसू लागतो. आता मात्र सत्या खूपच भडकतो. तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.